हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण सुरू करणार आहोत घटक क्रमांक 5 आकृती बंध. म्हणजे आपला धडा क्रमांक 20 आहे, पण आपला व्हिडिओ क्रमांक 26 आहे आकृती बंध. यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात पॅटर्न. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 25 मध्ये आपण नोटा व नाणी हा टॉपिक शिकलो आणि त्यावर असणारे स्वाध्याय आपण सोडवले. आज आपण बघणार आहोत आकृतीबंध म्हणजे पॅटर्न. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील एक रंजक आणि विचारशक्ती वाढवणारा धडा शिकणार आहोत आकृतीबंध. मग यामध्ये आपल्याला आकृतीबंध म्हणजे काय, वेगवेगळ्या आकृती, संख्या किंवा चिन्हे विशिष्ट क्रमाने मांडलेली असतात. मग त्या क्रम, संख्या किंवा आकृत्या, चिन्हे यांचा वापर करून आपल्याला पुढचे संख्या आकृती शोधायची आहे. मग दिलेल्या आकृतीमध्ये निरीक्षण कसे करायचे, त्यामागील त्याचा काय नियम लावलं, त्या नियम कसा शोधायचा, पुढील आकृती किंवा संख्या कशी ओळखायची, स्वाध्यायातील प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे, या सर्व घटकांचा अभ्यास आपण आज या व्हिडिओ मार्फत करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. चला, महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ. वेगवेगळे आकार, आकृत्या, संख्या, अक्षरे यांची विशिष्ट प्रकारे विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन होते व त्यातून आकृतीबंध निर्माण होते. मग पॅटर्न म्हणजे काय, आकृतीबंध म्हणजे काय, आकृत्या, आकार, संख्या, अक्षरे हे काहीतरी विशिष्ट प्रकारे त्यांची मांडणी केलेली असेल आणि पुन्हा पुन्हा ते डबल, ट्रिपल म्हणजे 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस किंवा एक त्याच्यामध्ये काहीतरी क्रम लावलेला असतो. मग पुढचं म्हणजे पुनरावृत्ती होत असते त्यामध्ये. आकृत्या म्हणा, आकार म्हणा, संख्या म्हणा, आणि त्यालाच काय म्हणायचं, आकृतीबंध म्हणजे पॅटर्न असं बोलायचं. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8. आता इथं काय आकृतीबंध तयार झाली पहा. 2चा पाडा झाला की नाही, 2, 4, 6, 8, पुढं 10, 12, 14 असे असणारे. आपण आणखी एक सोपं उदाहरण पाहू. एक फुल घेतला पहा आणि त्या फुलाचे मी 4 पाकळ्या घेतले, त्यानंतर ते 3 पाकळ्या झाले, त्यानंतर ते 2 पाकळ्या झाले. मग पुढची आकृती काय असेल सांगा बरं तुम्ही मला. मग 4 पाकळ्या होते इथं ना, 3, 2 आणि आता एकच असेल की नाही. अशा प्रकारे हे काहीतरी आपल्याला चित्र दिलेले. तसेच पहा, आपण इथं घेतलं ट्रायंगल, सर्कल है ना, आणि स्क्वेअर म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन. इथं काय केलं पहा, या वर्तुळाला 1 नंबरला घेतलं, हा 3 नंबरचा 2 नंबरला घेतला आणि हा इकडे शिफ्ट झाला ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. मग याच्या पुढचं काय असेल सांगा बरं मला. म्हणजे हा इकडे जाणार 3 नंबरला, हा 1 नंबरला सरकणार आणि हे एक. मग अशा प्रकारे इथं पहा आपण काही आकृत्या वापरल्या आहे आणि त्यापुढे आपण पुढचे काय आकृती असेल ते आपण काढू शकतो, शोधू शकतो मागचा क्रम पाहून. ठीक आहे, यालाच म्हणतात आकृतीबंध. तसेच नंबरनी पहा, आता 1 घेतलं इथं, त्याच्यामध्ये 2 मिळवले, 3 आलं म्हणजे एकामध्ये 2 मिळवले. आता 3 आला, 3मध्ये 3 मिळवा 6, 6मध्ये 4 मिळवा 10, 10मध्ये 5 मिळवा 15. अशी सुद्धा आपल्याला आकृतीबंध येऊ शकते. आता ही तर संख्या वापरेल, 1चं 3 झालं, 3चं 6 झालं, कोणाला वाटतं हे दुप्पट झालं, मग 6चा 12 नाही ना पुढं. म्हणजे पहा, एकामध्ये 2 मिळवले 3, 3मध्ये 3 मिळवले म्हणजे आपण एक एक संख्या वाढत जातो बेरीज करताना. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिथं विचार करायचा आहे, आपली विचारशक्ती पण वाढते आहे ना. या विचार करायचा, व्यवस्थित लॉजिक लावायचं, तिथं पुढं काय असेल, कोणती संख्या असेल, कोणती आकृती असेल, कोणता अक्षर असेल, यालाच आकृतीबंध म्हणायचं आपल्याला. ठीक आहे, चला आता यावरचे दे नमुना प्रश्न दिले आपण ते सोडू. एकदम सोपा आहे. यावर जर आला ना एक प्रश्न, तुमचे फिक्स 2 मार्क आणि एक प्रश्न तर येणारच आहे. एकदम पक्के तुमचे 2 मार्क आज. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. आता पहा, इकडं उजव्या बाजूला हा ॲरो चालला,
खालच्या बाजूला तिने टर्न घेतला म्हणजे तो 90 अंश खालच्या दिशेला गेला. त्यानंतर इकडे डाव्या बाजूला परत वरती आला. आता चारही दिशा झाले पहा, राईट पण झाला, खाली डाऊन पण झाला, लेफ्ट पण झाला आणि अप पण झाला. आता पुढे काय येईन बरं, परत एक नंबरची डायग्राम येईन का नाही, म्हणजे असा एरो येणार आहे आता परत, म्हणजे इकडून तो कुठे जाणार, आता उजव्या हाताला जाणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू, एकदम सोपा आहे पहा. दिलेल्या आकृतीबंधात क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1 4 9 16 आणि प्रश्नचिन्ह. जर तुम्हाला वर्ग संख्या म्हणा किंवा चौरस संख्या जर माहित असतील, स्क्वेअर नंबर म्हणतो है ना, 1 4 9, मग एक चौरस संख्या कोणती पहिली? 1 4 9 16, म्हणजे 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग काय असतो? 25. म्हणजे पुढची चौरस संख्या कोणती असणार आहे? 25. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चला आता आपण सरावसाठी दिलेले प्रश्न सोडूया. पहिला प्रश्न आहे, पुढील आकृतीबंध पूर्ण करा. एकदम सोपं पहा. ए, त्यानंतर बी बी, त्यानंतर सी सी सी, म्हणजे 1 वेळा ए, 2 वेळा बी, 3 वेळा सी, पुढे काय असेल बरं? डी असेल ना, 1 2 3 4, 4 वेळा डी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा, पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 1 3 6 10 क्वेश्चन मार्क 21. मग पहा आता, 1 पासून 3 आला म्हणजे याच्यामध्ये 2 मिळवले, 3 पासून 6 आला म्हणजे याच्यामध्ये 3 मिळवले, 3 अधिक 3 6, 6 इथं 6. त्यानंतर 10 कसं काय आलं पहा, 6 मध्ये किती मिळवले? 4 मिळवले. त्यानंतर आता किती मिळाला आपल्याला? 5, 5 मिळालं 15 येईल बरं का इथं 15. 10 मध्ये 5 मिळवले 15 आणि 15 मध्ये 6 मिळवले, किती उत्तर येईल? 21. 21 इथं बरोबर आहे, म्हणजे इथं प्रश्नचिन्ह जागेवर काय असणार आहे? 15. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू, खूप सोपे प्रश्न आहे. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. आता पहा, इथं आपल्याला काय दिलं? एक चौरस दिला आणि इथं काय म्हणते आपल्याला, इथं डाव्या बाजूच्या खालच्या दिशेला इथं एक डॉट दिला, मग तो एक डॉट टिंब तसाच आहे, त्याच्या वरच्या डायरेक्शनला इकडे एक दिला, म्हणजे असं यल बनला पहा. परत तो यल जसा तसा आहे मागचा कॉपी केला, आणखी एक एक टिंब त्याच्यामध्ये वाढवला. आता किती झाले पहा, अशी 3 दिसतात, म्हणजे हे बरोबर इथंच येणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक एक वाढवा, म्हणजे अशा प्रकारे आकृती कुठे आहे पहा बरं. हे येणार नाही, हे पण येणार नाही, हे उलट्या डायरेक्शनला हे येणार नाही, आपल्याला डाव्या बाजूचा पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 4 नंबरचा प्रश्न पहा, दिलेल्या आकृतीबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या, योग्य संख्या लिहा. 24 6 48 12 72 प्रश्नचिन्ह. आता 6 आणि 24 चा काय संबंध आहे पहा बरं. 6 7 24 बनला म्हणजे गुणिले 4. लॉजिक लावतो बरं का आपण. 6 ला जर आपण 4 ने गुणलो तर 24 येणार आहे. बरं, 4 ने गुणलं पहा बरं, पुढे 12 ला कितीने गुणलेले? 3 नी, 4 नी का 5 नी? 12 48 झाले, मग 12 चा गुणाकार कोणा बरोबर असतो? 4 बरोबर हे ना, 48 उत्तर येतो. 12 चोक 48, म्हणजे इथं सुद्धा 4 ने गुणलेलं आहे, इथं सुद्धा 4 ने गुणलेलं आहे, म्हणजे इथली संख्या अशी आहे, त्याला 4 ने गुणून 72 यायला पाहिजे. मग 14 गुणिले 4 72 येतो का? नाही येत. 14 गुणिले 4 72 नाही येत. 16 चोक 64 होतो. 10 गुणिले 4 40 होणार आणि 18 गुणिले 4 काय होतो? 72 होतो. 18 गुणिले 4 करून पहा तुम्ही, 72च होणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 5वा प्रश्न आपण पाहू, दिलेल्या आकृतीबंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? आता एक गोल आहे आणि त्याला चारही दिशेला त्याचे काय इथं बाण दाखवलेले. आता खालचा बाण कट झाला इथला, त्यानंतर इकडचा म्हणजे असं उलट चालले पहा, उलट म्हणजे घड्याळाच्या दिशेने चालले, हा बाण गेला इथला. आता इथला बाण गेला, आधी 2 नंबर इथला बाण गेला, आता इथला बाण जाईल का नाही? म्हणजे हा बाण पण जाईल, फक्त हा एरो राहील का नाही? हा बाण राहील तिथं. पर्याय क्रमांक कुठे पहा? पर्याय क्रमांक
3 उत्तर असेल. 6वा प्रश्न पाहू. पुढील पैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती? आता पहा इथं गुणिले भागिले बेरीज, त्यानंतर पहा भागिले बेरीज गुणिले, म्हणजे काय झालं पहा, हा भागिले इकडे सरकला डाव्या बाजूला, हा बेरीज पण इकडे सरकला 2 नंबरला आला, आणि 1 नंबरवाला इकडे जाऊन बसला 3 नंबरला, है ना. तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचा तर इंग्लिशमध्ये वाचा डिव्हिजन प्लस मल्टिप्लिकेशन. आता परत पहा हा प्लस इकडे सरकला या पुढच्या स्टेपला 1 नंबरला आला, हा मल्टिप्लाय 2 नंबरला आला आणि हा 3 नंबरला गेला. आता पुढच्या स्टेपला काय होईल सांगा बरं. मल्टिप्लाय 1 नंबरला येईन, हा इकडं सरकेल आणि प्लस हा शेवटी जाईल. हा पर्याय कुठे पहा आता, मल्टिप्लाय डिवाइड प्लस, मल्टिप्लाय डिवाइड प्लस, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. कधी कधी तर पहिला वालाच कळाला तुम्हाला 1 नंबरला मल्टिप्लाय, तोच पर्याय पाहायचा. पहा इथं मल्टिप्लाय एकच ऑप्शन मध्ये, म्हणजे बाकीचे चेक करायची पण गरज नाही. 2-2 असले तर मग आपल्याला कन्फर्म करावं लागेल तिथं. 7वा प्रश्न आपण पाहू. पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायातून कोणती आकृती येईल? आता पहा इथं पूर्ण एक फुल आहे आणि त्याला किती पाकळ्या दिलेल्या आहे थोडक्यात, 1 2 3 4 5 6 7 8. इथं 6 झाले, म्हणजे पहा हे मधले पाकळ्या सरळ लाईन वाले पाकळ्या निघून गेले, काढून टाकले. त्यानंतर ते तर गेलेलेच आहे पहा, आता इथले आडव्या लाईन वाले काढून टाकले, बरोबर आहे की नाही. 8 होते पाकळ्या, मग 6 झाले, मग 4 झाले, आता किती होणार, 2 होणार. आता इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2, इथं 1 आहे, हा पर्याय गेला. पण उभेवाले पाकळ्या काढून टाकलेले का नाही, हा पर्याय येणार नाही. आडवेवाले पण पाकळ्या काढून टाकले का नाही, हा पर्याय पण गेला. म्हणजे हे जर काढलं तर एवढं राहणार आहे फक्त, इकडचं जर काढलं टाकलं क्रॉस, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आलं लक्षात. 8वा प्रश्न पहा. आकृतीबंध पहा व रिकाम्या जागी येणारी आकृती ओळखा. आता याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय. होमवर्क तुम्हाला हा. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल, सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, आणि सांगा इथं काय येईल तर. 9वा प्रश्न पाहू. रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या येईल? 19, 57, 95, क्वेश्चन मार्क, 171. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तुम्हाला, जर 19 पहा, 19चा 57 झाला, हे 19 गुणिले 1 आहे. 19 दुने 38 होतात, पण 19 त्रिक 57 होतात, म्हणजे 19 ला 1 नी गुणले गेले तर, त्यानंतर 3 नी गुणलं, आणि 19 पंचे 95 होतात, म्हणजे 5 नी गुणलं. हे 19 गुणिले 9 आहे, 19 9 171. म्हणजे पहिल्यांदा 1 नी गुणाकार केला, नंतर 3 नी गुणलं, नंतर 5 नी गुणलं, नंतर 9 नी, मधली कोणती संख्या राहिली तर 7 नी, म्हणजे 19 गुणिले 7, आणि काय उत्तर आपला 133. 19 7 133, पर्याय क्रमांक 2. आणि 10वा प्रश्न. रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या येईल, है ना. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, पहा आता. 91, 82, 73, 64 आणि क्वेश्चन मार्क. मग एकक स्थानी कोण आहे? 1. 1 चा कोण झाला? 2. 2 चा काय झाला? 3. 3 चा काय झाला? 4. म्हणजे पुढे काय येईल बरं? 5 एकक स्थानी. आता दशक स्थानी काय होतं इथं? 9. 9 चा काय झालं? 1 कमी झाला 8. 8 चा 1 कमी झाला 7. 7 चा 1 कमी झाला 6. 6 चा 1 कमी करा 5, म्हणजे 55. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. हाय का नाही? किती सोपं आजचा आकृतीबंध पॅटर्न हा लेसन, आणि याच्यावर एक प्रश्न फिक्स येणार आहे ना. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा हा घटक आकृतीबंध पूर्ण केला. मग कशा प्रकारे क्वेश्चन असणार आहे तुम्हाला मी सर्व प्रश्न व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला घटक 6 म्हणजेच भूमिती, है ना, आकृत्या, कोन, कोनचे प्रकार, हे सर्व घटक आपण पुढच्या व्हिडिओ पासून शिकणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.